नमस्कार. आज आपण व्हॅनिला स्पॉन्ज कसा बनवायचा हे पाहणार आहे. म्हणजे हा स्पॉन्ज ना 250 ग्रामच्या केकचा आहे. 250 ग्राम केकसाठी जेवढा लागतो ना तेवढाच आहे. 250 ग्रामच्या केकसाठी साधारण 150 ते 160 ग्राम पर्यंत स्पॉन्ज चालतो. तर बरोबर तेवढाच वजनाचा झालेला आहे. एकदम सॉफ्ट आहे. जर तुम्हाला घरी केक बनवायला आवडत असेल ना तर हा खूपच सोप्या पद्धतीने बनलेला आहे आणि याला बनवण्यासाठी कुठलेही फॅन्सी इन्ग्रेडियंट लागत नाही. तर चला बघूया 250 ग्रामच्या केकसाठी लागणारा स्पॉन्ज कसा बनतो. तर सगळ्यात पहिलं आपल्याला कुकर, कढई किंवा एखादं पातेलं प्री हीट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर बघा मी पातेलं ठेवलेलं आहे कारण मी यामध्येच नेहमी केक बनवते. आता त्यामध्ये टाकलेलं आहे बारीक मीठ. हे मीठ काळं पडलेलं आहे कारण 2-3 वर्षापासून मी हेच मीठ वापरत आहे केक बनवण्यासाठी. तर झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती याला छान असं प्री हीट होऊन द्यायचं आहे. आता इथे ना मी एक मिक्सिंग बोल घेतलेले आहे. त्यामध्ये वाटलेली साखर घेतलेली आहे 1/4 कप आणि तेवढंच दूध म्हणजे 1/4 कप दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये शार्प स्मेल नसेल असं 2 मोठे चमचे तेल घ्यायचंय आणि 4 ते 5 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स. आता साखर आपली मिक्सरला फिरवून घेतलेली होती त्यामुळे दुधामध्ये पटकन विरघळते. तर बघा साखर छान विरघळलेली आहे आणि आपले वेट इन्ग्रेडियंट तयार आहे. आता ड्राय इन्ग्रेडियंट घेण्याच्या अगोदर केक टीन तयार करून ठेवायचा आहे. तर घरचा मी एक नॉर्मलचा डब्बा घेतलेला आहे. म्हणजे 250 ग्रामचा केक बनवायचा असेल ना तर याच्यातच मी केक बनवते. केक टीन छान तयार करून ठेवायचा म्हणजे तेल लावून बटर पेपर टाकून ठेवायचा. त्यानंतर वेट इन्ग्रेडियंट मध्ये आपल्याला ऍड करायचा आहे आता अर्धा कप मैदा. अर्धा कप म्हणजे साधारण 60 ग्राम इतका मैदा आहे. आता इथे मी ऍड केलेला आहे 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि हाफ टीस्पून बेकिंग पावडर. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे मिक्स केल्यानंतर असं वाटलं की हे जास्तच पातळ आहे तर एखादा चमचा मैदा तुम्ही वरून टाकू शकता, पण इथे गरज नाही पडत. बघा मी घेतलेल्या इन्ग्रेडियंट मध्ये बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. जशी तुम्ही इथे पाहत आहे ना अगदी तशीच कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आता मी इथे ऍड करत आहे अर्धा छोटा चमचा विनेगर. विनेगर नसेल तर तुम्ही लिंबूचा रसही टाकू शकता, त्याने केक बिलकुल आंबट होत नाही. आणि जर दोन्ही नसेल तर तुम्ही 2 मोठे चमचे दही पण ऍड करू शकता, पण जर दही टाकायचं असेल तर सुरुवातीला दूध थोडंसं कमी टाकावे लागेल. तर बघा विनेगर टाकल्यानंतर मी सगळं परत एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे. केक टीन तर अगोदरच तयार करून ठेवलेला होता, त्यामध्ये बॅटर ट्रान्सफर करायचे. केक टीन थोडासा टॅप करायचा म्हणजे त्यामध्ये असलेले एअर बबल सेपरेट होतात. आणि बघा इथं आपलं पातेलं पण छान प्री हीट झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण केक टीन ठेवणार आहे आणि लो फ्लेमवरती 12 ते 15 मिनिटं बेक करायचं. 15 मिनिटांनंतर एकदा चेक करायचं. जर टूथपिक क्लीन निघाली तर समजायचं आपला केक बनलेला आहे. तर बघा ही टूथपिक एकदम क्लीन आहे, आपला केक बनलेला आहे. तर केक काढून घ्यायचा आहे आणि आता मी टिन मधून पण केक काढून दाखवते. तर बघा केक थंड नाही झालेला तरी किती पटकन असं सेपरेट झालेला आहे आणि किती छान झालेला आहे. घरगुती केक बनवण्यासाठी एकदम परफेक्ट ही रेसिपी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 250 ग्रामचा केकचा स्पॉन्ज बनवू शकता. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला पण विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.